फोटोचं कुरिअर मिळालं नाहीये? नाही, मला फक्त ते डॉक्युमेंटच कुरिअर मिळालंय जे मी पुढे पाठवलं. सुहास, काहीतरी गडबड झाली आहे, नक्की काहीतरी गोंधळ झाला. अरे कसला गोंधळ? ऐक ना, मी तुला परत फोन करतो. आदिती, सुहासला फोटोचं कुरिअर मिळालं नाहीये. कुठे गेला तो फोटो? ऑफिस मध्ये कुठे मिसप्लेस झाला की कुरिअरवाल्यांनी काहीतरी चूक केली आहे? जय, हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. आपण ऑफिसला जाऊ आणि आपण बघू. मी बघते. तू आता फक्त तुझ्या मीटिंगवर कॉन्सन्ट्रेट कर. हा, चल पटकन. जय, सेफ्टीसाठी तू हाफ डे घे. म्हणजे जर तुला सुहासला भेटायचं असलं किंवा मीटिंग प्रीपोन झाली तर. ठीक आहे, पण एनव्हलपचं तू बघशील ना? जय, तू एनव्हलपचा विचार अजिबात करू नकोस. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आज फक्त मीटिंगवर कॉन्सन्ट्रेट कर. जरा डोळे उघडे ठेवून काम करत जा. नाही, बाकी काही नाही रे. चुका तुम्ही करताय आणि निस्तराव्या मला लागतायत. पण काय चूक केली हे तर सांगा ना. सांगतो ना. हे बघ, सरांच्या कुठल्याही कागदपत्राला तू हात लावायचा नाही. पण मी कधीच हात लावत नाही. तुम्ही कसं असं म्हणतात? अरे वा रे वा. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. हे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे वा, जय सर, अगदी वेळेत आलात. म्हणजे विरार वरून इथपर्यंत यायचं म्हणजे फार लवकर निघावं लागत असेल नाही का? हो, थोडासा जरी उशीर झाला असता तरी लेटमार्क लागला असता. नवरे का हाफ डे वरून आठवलं, मला आज हाफ डे हवा होता. तुम्ही प्लीज फॉर्म देता का? हो, देतो ना. हे का बघा. मी औंशी बोलून घेतो या बाबतीत. नाही, त्याची काही गरज नाहीये. मी माझ्या लेवलवर अप्रूव्ह करेन ना. हा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ओके, थँक्यू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ठीक आहे, सकाळी सकाळी कुठला फॉर्म भरतोयस? अहो, मला हाफ डे हवा होता. का? माझी एक मीटिंग आहे काका. म्हणजे सुहासनी त्या क्लायंट बरोबर आज एक मीटिंग फिक्स केली. वा, अभिनंदन. हे काम तुझं नक्की होणार. थँक्यू काका, पण प्लीज कोणालाही बोलू नका. वेळ आहेस काय? अरे, सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले तर बरंच आहे ना तुझ्यासाठी. चल 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 तू. सर, तुम्ही दिलेल्या सजेशन्स प्रमाणे मी नवीन प्लॅन वर्कआउट केलाय. हो, ईमेल केलाय सर तुम्हाला. हो सर. अदिती, अगं काय शोधतेस? काय हरवलंय का? नाही. हो, पेन शोधते मी, मिळतच नाही. सॉरी, मला लागणार आहे. अगं मग माझं घे ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. काका, काय झालं? हे बघा, जयची एक अत्यंत महत्वाची मीटिंग आहे, तेव्हा त्याला त्रास देऊ नका. उगाच त्याच्याशी गप्पा म्हणून त्याचा वेळ वाया घालवू नका. कदम, त्याला कोण त्रास देणार आहे? उलट आम्ही सगळे त्याची मदतच करू. हो, पण मदत करताना त्याचं काम वाढवू नका. त्याला बरोबर 4:45 वाजता ऑफिस सोडायचंय. ते वेळेवर जायला हवा. तो उशीर होता का म्हणे त्याला. ओके काका. हे जय, ते परवा ते प्रेझेंटेशन पाठवलं होतं, त्या संदर्भात मीटिंग आहे? हो. हा, बघ, मी म्हंटल होतं ना तुला, उत्तम झालं होतं प्रेझेंटेशन. चला, म्हणजे मला आता अजून एक चॉकलेट मिळणार.
काय मजा आहे नाही माझी. रे त्याचा वेळ वाया जातोय, तू काम कर. तेच सांगते जुईला. ते कळते मला, सांगते ती. बरं जय, काही लास्ट मिनिट रिक्वायरमेंट असेल तर मला सांग प्लीज. आणि हो, तुझे सगळे फोन मी अटेंड करते, फोन डायव्हर्ट करून ठेवते. आणि जयराम तू निश्चिंत राहा, आजचा दिवस तुझ्यासाठी उत्तम आहे. थँक्यू सारिका. मग मी केलंय बघा. जय साहेब, हा बाहेर तुम्हाला भेटायला क्लायंट आलेत. ओके, मी बघतो. ठीक आहे. जय तू थांब, मी बघते. तांगडे तांगडे, थांबा एक मिनिट. बोला. रजनी मॅडमनी तुम्हाला जे एनव्हलप दिलं होतं कुरिअर करायला, ते तुम्ही कुरिअर केलं? हो हो. दोन दिले होते बघा, एक आधी दिलं आणि दुसरं नंतर दिलं होतं. ते दोन्ही तुम्ही कुरिअर केले? हो, सगळे पार्सल कालच दिले कुरिअरला. नक्की? हो. काय झालं मॅडम? नाही, ते अजून मिळालं नाहीये. पण मॅडम ते जय सरांचं पर्सनल आहे ना? नाही, कळलं आदिती मॅडम. आता पर्सनल काय राहिले म्हणा जय सरांसाठी. आदिती मॅडम, अहो त्या कुरिअरवाल्याकडे ना कामाचा लेर लोड असतो, त्यामुळे राहिला असेल चुकून. आता काल नाही गेलं ना तर आज जाईल, पण ते गहाळ होणार नाही एवढी गॅरंटी आहे. नाहीतर माझं नाव नाही सांगणार, स्वरूप तांगडे. बरं तांगडे, थँक्यू. प्लेजर मॅडम. जयराम, हा मी तुला कॉफी आणून देऊ का? नाही, नको. जय, काय मदत हवी तर सांग. हा नाही, नको काका. जय, मी क्लायंटला भेटले, तो तुला उद्या फोन करेल आणि डील क्लोज करेल. थँक्यू सो मच जय. जय, आणखीन काही मदत हवी असेल तर सांग ना. नाही, मी करतो. बरं जयराम, मी काय म्हणते, पावसा पाण्याचे दिवस आहेत तर जरा वेळेतच निघ तू. हो. सारिका, अगं काय चाललंय तुमचं? त्याला रिलॅक्स करायचं सोडून 100 प्रश्न कसले विचारताय त्याला? एक्झॅक्टली. 10 प्रश्न, हे करू का ते करू का. केलास ना त्याचा क्लायंट अटेंड, जा ना आता काम कर स्वतःच. अगं रजनी ती आपुलकीने विचारते त्याला. हो काका, पण तेच प्रश्न 100दा मीटिंग करून प्रेशर नाही का येणार त्याला? ती पण बरोबर आहे. जय, काय मदत हवी तर सांग. हा हो. आणि बघ वेळेत जा. हो काका, हो. काळजी करू नकोस, काल कुरिअर नाही गेलं पण आज पोहोचेल. ये बस. प्लीज जय, ती जरा अविनाशच्या टेबलवर फाईल आहे बघ, ब्लू कलरची, ती जरा आणतोस? आपण काही नवीन डेस्टिनेशन्स एक्सप्लोर करतोय ना, नवीन टूर्स ऑर्गनाईज करण्यासाठी, त्याचे डिटेल्स आहेत त्याच्यावर जरा काम करत होते मी. बस बोल, काय म्हणतोस? अहो ऍक्च्युली बोल ना. अहो मला आज जरा हाफ डे मिळाला असता तर खूप बरं झालं असतं.
आज माझी एक मीटिंग आहे. तुझ्या त्या प्रोजेक्टच्या संदर्भात? हो, त्यांना खूप आवडलंय माझं काम. म्हणजे आजची मीटिंग सगळं फायनल काय असेल ते ठरवेल. व्हेरी गुड. अरे एवढी आनंदाची बातमी देतोयस तू, असं घाबरत घाबरत का बोलतोयस? नाही अहो, मी मीटिंग संपली की लगेच निघेन. म्हणजे इथलं काही काम सफर होणार नाही. जय, मी तुला यापूर्वी अनेकदा सांगितलंय की त्या बाबतीत माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. देव टूर्स ही तुझी प्रायोरिटी आहे हे मला पक्क माहिती आहे. पण तुझं ते कामही तेवढंच महत्वाचं आहे. तिथेही तू कुठेही कमी पडलास तर मला आवडणार नाही. थँक्यू. मी ही संधी सोडणार नाही. एक मिनिट. हे माझं लकी पेन आहे. आज तू सही करशील ना, या पेननी कर. विश ऑल द बेस्ट. घे. थँक्यू. खूप पॉझिटिव्ह वाटलं तुमच्याशी बोलून. बेस्ट ऑफ लक. ठीक आहे. अविनाश देव कॉन्फिडेन्शियल. अरे जय, या फाईल बरोबर चुकून हे एनव्हलप इथे आलं. काहीतरी महत्वाचं दिसतंय. अविनाश टेबलवर ठेवून दे. हा, ठेव तिथे. वेळेवर जा तुझ्या मीटिंगला. हो हो आहो. येतो. हो. अदिती, ताबडतोब कॅफेटेरियामध्ये हे बघ, हातातली सगळी कामं सोड आणि ये इथे. जय, काय झालं एवढं पॅनिक? ते एनव्हलप. जय रिलॅक्स. ऐक, मी तांगडेंना विचारलं. ऐक ऐक, कुरिअरवाल्याकडे खूप पार्सल्स असतील. काल नाही पोहोचला, आज पोहोचेल. टेन्शन घेऊ नको. ते एनव्हलप सुहासकडे पोहोचूच शकत नाही. का? कारण ते आता अविनाश सरांच्या डेस्कवर आहे. काय? कसं शक्य आहे जय हे? पण कसं झालं मला माहित नाही. पण आता थोड्या वेळापूर्वी ते आऊंच्या हाती लागलं. आऊंनी मला ते डेस्कवर ठेवायला सांगितलं. हे बघ आदिती, काही करून ते एनव्हलप आपल्याला तिथून उचलावं लागेल. हे बघ, मी बघते काय करायचं ते. तू काळजी करू नकोस. हा, काळजी करू नकोस म्हणजे काळजी वाटणारच ना आदिती. एक मिनिट. आज सर नाही आहेत. आऊ सरांच्या कुठल्याही वस्तूला हात लावत नाहीत. तर त्या निघाल्या ना की मी जाते आणि ते एनव्हलप घेते. हा, तू टेन्शन घेऊ नकोस. तू लॅपटॉप घे आणि निघायची तयारी कर. हा, तू फक्त तुझ्या मीटिंगवर कॉन्सन्ट्रेट कर आता. अजय, ऑल द बेस्ट. तुलाही ते एनव्हलप बाहेर काढण्यासाठी. चल जय, तू जाऊन मीटिंगची तयारी कर. तुला निघायचंय ना, तोपर्यंत मी आऊंच्या केबिन मध्ये जाऊन येते. हा, सरांच्या टेबलवरचं काहीतरी हवंय असं सांगते. अदिती, जे काही करशील ते सांभाळ. अदिती, हे बघ ना, शर्ट जयसाठी आहे. अगं आज जयची मीटिंग आहे ना, म्हणून आत्ता लंच मध्ये जाऊन त्याच्यासाठी शर्ट घेऊन आले. आपल्या सगळ्यांकडून गुड लक म्हणून. चल देऊया. अगं चल ना. काय एवढं कॉन्फिडेन्शियल? 2-4 दिवस तर गट्टू ऑफिसात येणार नाहीये.
घरी घेऊन जाते. जय, अरे 4:30 झाले, तयार आहेस ना तू? नाही, तयारी झाली आहे, निघतोच आहे. तू असं जाणार आहेस? म्हणजे हा शर्ट आमच्या सगळ्यांकडून, हाच घालून जा. गिफ्ट आहे. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट जयराम. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट जय. थँक्यू. गुड लक टू यू. ठीक आहे. जय, तू अजून इथेच? अरे निघ, वेळेत पोच. हो, निघालोच आहे. आजची तुझी मीटिंग नक्की सक्सेसफुल होईल. पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक. थँक्यू. मला थोडं काम आहे, मी निघते. याला काय झालं? मी बघते. एक मिनिट, तू जाऊ नकोस. तू त्याला त्रास देऊ नकोस. काहीतरी काम असेल त्याचं म्हणून गेला असेल. जय, काय झालं? हाऊ बेस्ट लक देऊन गेल्या मला. त्यांचं लकी पेन देऊन गेलं आणि मला काहीच बोलता नाही आलं का त्यांच्याशी. दिवसच वाईट आहे. आता ते सगळं संपलंय. जय, असं नको म्हणू. आजचा दिवस वाईट नाहीये आणि काही संपलेलंही नाहीये. एवढं सगळं घडत असतानाही तू बी पॉझिटिव्ह असं म्हणणार आहेस का? जय, तू आऊंना जाऊन काय सांगणार होतास? ते एनवलप सरांचं नाही, आमचं आहे. मला परत द्या असं कसं सांगणार? एनवलप सरांच्या डेस्कवर होत. आऊंनी मलाच विचारलं असतं की तुमचं एनवलप केबिन मध्ये कसं आलं. एक्झॅक्टली. मग आता जे घडणार आहे ते बघायचंच आहे फक्त. आता जे काही घडतंय ना ते खूप भयंकर आहे. नाही, भयंकर नाही. काहीतरी पॉझिटिव्ह वेव्ह आहे. सगळ्या बाबतीत कशी सापडेल आधी ती पॉझिटिव्ह वेव्ह? जय, वाईट गोष्टीत सुद्धा काही ना काहीतरी चांगलं नक्की दडलेलं असतं. हे बघ, आता सर एक पुढचे 3-4 दिवस नाहीये आणि आज तुझी मीटिंग आहे. मग म्हणजे तुला कळतंय का, जर तू ही मीटिंग सक्सेसफुल केलीस तर मग आपला फोटो इथे कोणीही पाहिला तर काय फरक पडणार आहे? कळलं? तुझी मीटिंग सक्सेसफुल होणार असेल म्हणून कदाचित हे सगळं घडत असेल. पॉझिटिव्ह वेव्ह जय. बरं, तू आता ह्या सगळ्याचा विचार सोड आणि फक्त तुझ्या मीटिंगचा विचार कर. ऑल द बेस्ट. थँक्यू. बी पॉझिटिव्ह मिस्टर जयराम. जातो आणि आजची मीटिंग सक्सेसफुल करूनच येतो. भीतीचं कारणच संपवतो.
आणि मग मी स्वतः सगळ्यांना आनंदाने आपल्या लग्नाचा फोटो दाखवेन. जय खूप छान दिसतोय शर्ट. थँक्यू. वा सर वा, मस्त सॉलिड सुंदर झाक दिसताय सर तुम्ही एकदम. बरं जय, नंदिनीचा फोन आला होता, तुला देवाच्या पाया पडल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही असं बजावलंय तिने. हो, चला देवळात या. म्हणजे हे नंदिनीच्या टेबलकडे ही नंदिनीची श्रद्धा आहे ना, तीच माणसाला बळ देते. ये. हो काका. बरं जयराम, तू निघ आता. कसं आहे, वेळेच्या आधी पोचलेलं ना कधीही चांगलं. जय, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट जयराम. थँक्यू. चला ऑल द बेस्ट. येस. Hello everybody.